निर्गम प्रकरण 39. याजकांची वस्त्रे तयार करणे. निर्गम प्रकरण 28 पदे 1 ते 43. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे त्यांनी पवित्र स्थानातील सेवेसाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाची कुशलतेने विणलेली वस्त्रे केली आणि अहरोनासाठी पवित्र वस्त्रे केली. त्यांनी सोन्याच्या जरीचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे एफोद तयार केले. त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे केले आणि ते पत्रे कापून त्याची तार केली आणि ती कुशल कारागिराकडून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या व कातलेल्या तलम सणाच्या कापडात भरली. त्यांनी एफोदाला खांदपट्ट्या जोडल्या, त्याची दोन्ही टोके जोडली. एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर जी कुशलतेने विणलेली पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड तुकड्याची केली. ती सोन्याच्या जरीची आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाची केली. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. मुद्रेवर छाप कोरितात तशी त्यांनी गोमेद रत्नांवर इस्रायलाच्या मुलांची नावे कोरिली. ती रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणात बसविली. इस्रायल लोकांची स्मारक रत्ने व्हावी म्हणून ती एफोदाच्या खांदपट्ट्यांवर लाविली. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. त्याने एफोदाप्रमाणेच सोन्याच्या जरीचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा उरपट कुशल कारागिराकडून बनविला. तो चौरस होता. त्यांनी तो दुहेरी केला. दुहेरी असून तो 1 वीत लांब व 1 वीत रुंद होता. त्यात रत्नांच्या 4 रांगा बसविल्या. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक, दुसऱ्या रांगेत 5 इंद्रनीलमणी व हिरा, तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे ही रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणात खचिली. इस्रायलाच्या मुलांच्या नावांच्या संख्येएवढी ही रत्ने होती. त्यांच्या संख्येइतकी 12 नावे होती. मुद्रा जशी कोरितात तसे 12 वंशांपैकी एकेकाचे नाव एकेका रत्नावर त्यांनी कोरिले. दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळ्या उरपटावर लाविल्या. सोन्याची 2 जाळीदार कोंदणे आणि सोन्याच्या 2 कड्या करून उरपटाच्या दोन्ही टोकास लाविल्या. उरपटाच्या टोकास लाविलेल्या दोन्ही कड्यात पीळ घातलेल्या सोन्याच्या साखळ्या घातल्या. पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी टोके दोन्ही जाळीदार कोंदणात खचून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढल्या भागी लाविली. सोन्याच्या आणखी 2 कड्या करून उरपटाच्या दोन्ही टोकांवर म्हणजे एफोदाच्या आतल्या बाजूस असलेल्या कोरीवर लाविल्या. सोन्याच्या आणखी 2 कड्या करून एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर खालून त्याच्या समोर त्याच्या सांध्याजवळ कुशलतेने विणलेल्या पट्टीवर लाविल्या. त्यांनी त्या उरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या फितीने अशा बांधिल्या की कुशलतेने विणलेल्या एफोदाच्या पट्टीवर तो राहावा आणि एफोदावरून उरपट सरकू नये. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. त्याने एफोदाबरोबर घालावयाचा झगा विणून संपूर्ण निळ्या रंगाचा केला. मध्यभागी चिलखताच्या प्रमाणे एक भोक ठेविले आणि तो फाटू नये म्हणून त्या भोकाच्या किनारीला सभोवती गोट घातला. त्यांनी त्या झग्याच्या खालच्या घेरात सभोवती निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या कातलेल्या सुताची डाळिंबे काढली. शुद्ध सोन्याची घुंगरे केली आणि झग्याच्या खालच्या घेरात सभोवती 2-2 डाळिंबांच्या दरम्यान 1-1 अशी ती लाविली. म्हणजे झग्याच्या खालच्या घेरात सभोवती 1 सोन्याचे घुंगरू व 1 डाळिंब, पुन्हा 1 सोन्याचे घुंगरू व 1 डाळिंब अशी ती लाविली. हा झगा सेवा करतेवेळी घालण्यासाठी होता. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. अहरोन व त्याचे मुलगे यांच्यासाठी तलमसणाच्या विणलेल्या कापडाचे अंगरखे आणि तलमसणाचा मंदिल, तलमसणाचे सुंदर फेटे, कातलेल्या तलमसणाचे चोळणे
कातलेल्या तलमसणाचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचा वेलबुट्टीदार कमरबंद ही बनविली. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. त्यांनी पवित्र मुकुटाची पट्टी शुद्ध सोन्याची केली व मुद्रा कोरितात तशी तिच्यावर ही अक्षरे कोरिली: परमेश्वरासाठी पवित्र. ती मंदिरावर बांधिता यावी म्हणून तिला त्यांनी निळ्या रंगाची फीत लाविली. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. निवास मंडपातील वस्तूंची सिद्धता. निर्गम प्रकरण 35 पदे 10 ते 19. ह्या प्रकारे दर्शन मंडपाच्या निवास मंडपाचे सर्व काम समाप्त झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती तिला अनुसरून इस्रायल लोकांनी सर्व काही केले. त्यांनी मग तो निवास मंडप मोशेकडे आणला. तंबू व त्याचे सर्व सामान म्हणजे त्याच्या आकड्या, त्याच्या फळ्या, त्याचे अडसर, त्याचे खांब व त्याच्या उथळ्या आणि लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी आणि अंतरपट, साक्षपटाचा कोश व त्याचे दांडे आणि दयासन, मेज, त्यावरील सर्व सामान व समक्षतेची भाकर, शुद्ध दीपवृक्ष, त्याचे दिवे म्हणजे रांगेने लावावयाचे दिवे, त्याची सर्व उपकरणे आणि दिव्यांसाठी तेल, सोन्याची वेदी, अभिषेकाचे तेल, सुगंधी धूप आणि तंबूच्या द्वारासाठी पडदा, पितळी वेदी आणि तिची पितळेची जाळी, तिचे दांडे व तिची सर्व पात्रे, गंगाळ व त्याची बैठक, अंगणाचे पडदे, अंगणाच्या कनाती, खांब व उथळ्या, अंगणाच्या फाटकाचा पडदा, तणावे, मेखा आणि निवास मंडपाच्या व दर्शन मंडपाच्या सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य, पवित्र स्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली तलम वस्त्रे, अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे आणि याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी त्याच्या मुलांची वस्त्रे, ही सर्व त्यांनी आणली. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती तिला अनुसरून इस्रायल लोकांनी सगळे काम केले. लोकांनी काम केले ते सर्व मोशेने पाहिले. ते त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले होते म्हणून त्याने त्यांना आशीर्वाद दिला.